न्यूज के प्रायोजक हैं चाचा मच्छी ढाबा। सिर्फ 799 में अख्खी 1 किलो वाली मच्छी। तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मोदीन अब्दुल शेख, वसीम हुसेन शेख दोघे राहणार थोरली इरणावस्ती सोलापूर यांना सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश YA राणे यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट सिराज शेख यांनी दिली आहे। तलवाराने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपींची अटकपूर्व जामीन मंजूर। यातील हकीकत अशी की दिनांक 12/11/2023 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास थोरली इरणवस्ती येथे मागील 2 वर्षापूर्वीचा भांडणाचा राग मनात घेऊन यातील आरोपी यांनी लोखंडी फावडा, तलवार व लोखंडी रॉड याने यातील फिर्यादी यांना प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद व भादवी 307 प्रमाणे सलगरोस्ती पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली होती। तर यातील आरोपी क्रमांक 1 मोदीन अब्दुल शेख व वसीम हुसेन शेख यांच्यामार्फत आम्ही मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता। सदर अर्जाच्या युक्तिवादावेळेस आम्ही मेहरबान न्यायालयास युक्तिवाद ते कसं यातील आरोपी यांच्यावर जे झालेला अन्याय, यांच्यावर झालेलं संपूर्ण या घटनेची सखोल माहिती व काही कागदपत्रे पुरावा या प्रकरणात आम्ही दाखल केले आहोत व मेहरबान उच्च न्यायालय यांचे वेगवेगळे न्यायनिवाडे सादर केले। तोच आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान YA राणे साहेबांनी यातील आरोपी क्रमांक 1 मोदीन अब्दुल शेख, आरोपी क्रमांक 2 वसीम हुसेन शेख यांना 50,000च्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केलेली आहे। यात आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट सिराज रजाक शेख, ॲडव्होकेट रजाक शेख, ॲडव्होकेट इस्माईल शेख व सरकारतर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी काम पाहिलेलं आहे।